गुणाकार व भागाकाराचे नियम बघणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण गुणाकाराचे नियम बघूयात. तर त्यामध्ये जर दोनही संख्या धन असतील, आता यामध्ये कसं आहे की जेव्हा तुम्ही गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे जे यांचे नियम जे काय आहेत ते सगळ्यांनाच सारखेच आहेत, त्यात बदल काही नाही आहे. तर इथे आता आपण गुणाकाराच्या संदर्भात बघूयात. जर दोन्ही संख्या धन असतील आणि त्यांचा मध्ये गुणाकार होत असेल तर त्या संख्येच्या उत्तराला म्हणजे त्या गुणाकाराच्या उत्तराला चिन्ह हे बेरजेचं येतं, बेरजेचं चिन्ह येतं. म्हणजे +3 गुणिले +4 बरोबर 12 ही काय आहे, धनसंख्या आहे. मग दुसरं बघा, आता पहिली संख्या धन, दुसरी संख्या ऋण. तर जर ह्यांच्यामध्ये जर गुणाकार झाला तर त्याला चिन्ह येतं ते वजाबाकीचं येतं. म्हणजे